हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज खूप दिवसांनी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. कारण म्हणजे मी आधीच सांगितलं होतं की लग्नाची बरीच तयारी, लग्न देखील झालेलं आहे. आता सगळे व्लॉग्स एकदम रेग्युलरली तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर म्हटलं चला याला काहीतरी नाव देऊया. तर घरचं लग्न म्हणून अशी आपण एक वेडिंग सिरीज बनवूया. आणि आज मात्र मी माझी जी काही ज्वेलरीची शॉपिंग होती ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि सगळं शेअर करते. म्हणजे दुकानाचं नावापासून सगळं काही. तर प्रमोशन नाही करत आहे, पण मला त्यांचं कलेक्शन खूप आवडलं. तर चला सुरुवात करूया. पहिले तर म्हटलं तुमच्यासोबत एक क्विक व्ह्यू शेअर करूया की त्यांच्याकडे कशा पद्धतीचं कलेक्शन होतं आणि त्यानंतर ज्या काही गोष्टी मला आवडलेल्या होत्या त्या मी वेअर करून देखील दाखवते. कारण इतकं छान आणि इतकं वेगवेगळं कलेक्शन मला तरी पहिल्यांदा, म्हणजे खूप वर्षांनी मी असं कलेक्शन एकाच ठिकाणी बघितलेलं आहे. कारण आजकाल आपल्याला ऑनलाईन घ्यायची इतकी सवय झालेली आहे ना, तर शॉपमध्ये काय काय कलेक्शन आहे ना ते जनरली आपल्याला कळत नाही. सो त्यासाठी मी त्यांची परमिशन घेऊन ही पूर्ण जी व्हिडिओ आहे ना ती तुमच्यासोबत शेअर करते. आणि मेन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला जितक्या आवडतात ना तितकं मला माहिती की माझ्या व्ह्युअर्सला देखील आवडतात. म्हणून फक्त तुमच्यासाठी मी ह्या छोट्या छोट्या क्लिप्स ज्या आहेत ना त्या मी शेअर करते आहे. तर साडी कलेक्शन तर मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. पण मी काय काय साड्या घेतलेल्या आहेत ना त्या जर तुम्हाला म्हणजे कसं असतं माहिती आहे का, म्हणजे विचारल्यानंतर व्हिडिओ टाकलेली असते ना तर ते छान वाटतं. म्हणून जर तुम्हाला मी कोणत्या कोणत्या साड्या घेतलेल्या आहेत लग्नामध्ये त्याचा जर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर मी तर आता ही सिरीज आहे ती ज्वेलरीपासून सुरुवात केलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे जसं ट्रेंड चालू असतो ना तशी ज्वेलरीला देखील म्हणजे व्हॅल्यू असते असं म्हणतो आपण. तर आता त्यामध्ये अँटिक आणि टेम्पल ज्वेलरीमध्ये बरेच ऑप्शन्स आता आहेत. आणि मेन म्हणजे तुम्ही काय काय गोष्टी ज्या आहेत ना त्या लाँग टर्म यूज करू शकतो आणि काय काय ज्या असतात ना त्या पर्टिक्युलर तेवढ्याच ट्रेंडिंगमध्ये असतात. सो मी जनरली असा विचार करते की मला काय काय गोष्टी ज्या मी आधीमध्ये वापरू शकते अशा घेते. सो म्हणून म्हटलं की तुम्हाला देखील थोड्याफार आयडिया येतील की आपण काय घेऊ शकतो आणि कोणत्या साडीवरती काय चालेल. तर इथे त्यांच्याकडे आहेत ना छोट्या छोट्या चोकरपासून मोठे मोठे असे एकदम हेवीमध्ये देखील चोकर्स होते. तर हे जे काही छोटे छोटे कलेक्शन्स होते ते मी इथे तुमच्यासोबत शेअर करते. तर हा जो लोटसमधला जो चोकर होता ना तो मला इतका आवडला. म्हणजे तो इतका युनिक वाटत होता. फक्त एवढं होतं की मला वेडिंगसाठी बघायचं होतं, पण जर आपल्याला असं घरामध्ये काही म्हणजे आपल्या सणावारासाठी घालण्यासाठी ना एकदम परफेक्ट होतं. आणि तुम्ही असं सोन्याचं देखील बनवून घेतलात ना तरी देखील एव्हरग्रीन अशी डिझाईन आहे याची, तर तुम्ही नक्की बनवून घेऊ शकता. म्हणजे माझा तर असाच विचार आहे की मी एखाद दुसरं असं चोकर माझ्यासाठी बनवून घ्यावं. तर त्यामध्ये सेम ही दुसरी डिझाईन होती, पण जी लोटसची डिझाईन होती ना ती मला जास्त आवडली. तर म्हटलं चला घालून बघूया कसं दिसतंय. आणि खरंच ते गळ्यामध्ये घातल्यावरती खूप सुंदर वाटत होतं. फक्त एक सिम्पल आपलं छोटं मंगळसूत्र आणि हे चोकर एकदम छान आणि असं म्हणतो ना आपण एकदम डिसेंट पीस असं वाटत होता. नंतर आत्ता प्रत्येक रीलमध्ये बघितलेलं हा एक चोकर आपला चंद्रकोर डिझाईनचा आणि इतकं सुंदर. आणि मेन म्हणजे तुम्ही जर याचं तुम्ही फिनिशिंग बघितलं ना तर हे गोल्डनमध्ये नाही, तर याचं जे फिनिशिंग आहे ना ते अँटिकमध्ये पण येत नव्हतं. मे बी मला माहिती नाही आहे, पण हे रस्टिक गोल्डमध्ये याचं फिनिशिंग होतं ज्यामुळे त्याचा लुक आहे ना तो छान येत होता. यामध्ये गोल्डन मी बघितलं ग्रीन कलरमध्ये, पण ते इतकं छान असं म्हणजे घातल्यानंतर वाटत नव्हतं. पण जितकं हे रस्टिक गोल्डमध्ये होतं ना ते वाटत होतं. तर मी हा असा एक सेट करून बघितला आणि त्यांच्याकडे तुम्हाला जसं पाहिजे ना तसं तुम्ही सगळे जे काही तुम्हाला आवडतं ना ते नक्की तुम्ही वेअर करून घेऊ शकता. आणि तितकं त्यांनी छान इथे सगळं काही अरेंजमेंट केलेली होती. तर मी आहे ना असं 3 सेटमध्ये करायचा माझा प्रयत्न होता. आणि खाली माझं जे मोठं मंगळसूत्र आहे सोन्याचंच आहे. तर हे वरती मला 3मध्ये असं करायचं होतं. पण जी खालची जी माळ होती ना ती मला थोडीशी अशी अजून थोडी खाली हवी होती, म्हणजे एकदम सेंटरला येईल. पण त्यांच्याकडे हीच एकच साईज होती. सो
नंतर मग परत विचार केला की काय करू, पण दाखवते मी तुम्हाला पुढे काय घेतलं आहे ते. तर हे असं मला 3 लेयरमध्ये करायचं होतं, पण जेव्हा आपण जितकं ट्राय करतो ना तितकं आपल्याला वेगवेगळी आयडिया येते याच्यामध्ये. तर या सगळ्या शॉपिंगसाठी आम्ही गेलो होतो चाफेकर चौकात चिंचवड गावामध्ये कृष्णाई पर्ल शॉपिंग म्हणून दुकान आहे. इतकं सुंदर कलेक्शन मला म्हणजे पहिल्यांदाच त्यांच्या इथे मिळालं आणि म्हटलं चला यासोबत आहे ना आपल्याला काही काही गोष्टी कळतात म्हणून म्हटलं ही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावी. तर कृष्णाई पर्ल शॉपिंगमध्ये आणि हां मेन म्हणजे आहे ना मला खूप जास्त रेट नाही वाटले आणि खूप कमी देखील नाही वाटले, म्हणजे जसे ओके रेट्स होते तिथे. कारण कसं आहे मी माझ्या दृष्टीने जे काही मला बरोबर वाटतं ना ते मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण ऑनलाईन मी या सगळ्या गोष्टी चेक केलेल्या आहेत. तर ऑनलाईन तर आपल्याला माहितीच आहे थोडंफार कॉस्टली पडतं, पण कन्व्हिनियंट असतं म्हणून आपण घेत असतो. पण जर जिथे आपल्याला इझी पडतं ना तिथे आपल्याला वस्तू भरपूर बघायला देखील मिळतात. सो तुम्ही नक्की तिथे जवळपास राहत असाल ना तर तुम्ही कृष्णाई पर्ल शॉपिंगमध्ये जाऊ शकता. हे आहे चाफेकर चौकात चिंचवड गावामध्ये. तुम्ही गुगलला टाकलत ना की बरोबर कृष्णाईमध्ये तुम्हाला ते घेऊन जातील. त्यानंतर अजून एक एव्हरग्रीन डिझाईनमध्ये येतो तो म्हणजे आपला कोल्हापुरी साज आणि त्याच्यामध्ये मला हे चोकर दिसलं आणि डिझाईन तर तुम्ही इथे बघू शकता. आता याचा जो कलर आहे ना तो आपला अँटिकमध्ये येतो, म्हणजे टेम्पल ज्वेलरीमध्ये येतो, गोल्डनमध्ये नाही आहे. गोल्डनमध्ये आजकाल आता जास्त जात नाही, त्याच्यामुळे आपण जर काही खोटं घेत असू ना तर ते तुम्ही अँटिकमध्ये टेम्पलमध्ये घेऊ शकता. सो तशामध्ये हा कोल्हापुरी साजमध्ये चोकर होता. यामध्ये मी तुम्हाला म्हणजे कोल्हापुरी साज आहे ना तो देखील वेअर करून दाखवेनच. तर हे तर मला म्हणजे आहे ना तुम्ही बघितलात ना एकदम ट्रॅडिशनल आणि एकदम रिच लुक येत होता याच्याने. तर थोडंसं वेगळं वाटतं टी शर्टवरती सगळी ज्वेलरी, म्हणून त्यांनी मला ते एक वेल्वेटचा कपडा दिला होता ज्याच्यामुळे ज्वेलरी आहे ना ती खूप सुंदर दिसत होती. त्यानंतर हे मीडियम साईजमध्ये आहे ना म्हणजे चंद्रकोरच्या डिझाईनमध्ये. आत्ता चंद्रकोर इतका म्हणजे प्रत्येक डिझाईनमध्ये तुम्हाला चंद्रकोर मिळेल आपल्या ट्रॅडिशनल ज्वेलरीमध्ये. तर हा देखील एक जो मीडियम साईजमध्ये होता ना नेकलेस टाईप याला आपण काय म्हणू शकतो, हारच म्हणू शकतो. तर तो देखील मला आवडला. फक्त माझं काय होतं, तर माझं जे मोठं सोन्याचं मंगळसूत्र आहे ना ते खूप हाईटचं आहे. तर मला ह्याची हाईट आहे ना थोडीशी अजून खाली हवी होती, पण ती तशी मला पर्टिक्युलरली मिळत नव्हती. पण हा जो हार आहे ना तो खरंच खूप सुंदर वाटत होता. तर या चोकरमध्ये आहेत ना मी 2 हाराच्या डिझाईन ट्राय करत होते, म्हणजे मला तसं कॉम्बिनेशन करायचं होतं. तर हे दोन्ही पण चांगले वाटत होते, पण असं वाटत होतं की खूप जास्त असं घातलं आहे आणि मला आहे ना खूप जास्त असं हेवी घालायला नाही आवडत. सो मग मी परत अजून एक म्हणजे कोल्हापुरी साज जो आहे तो ट्राय केला आणि दोन्हीच्या डिझाईन सेम ट्राय केल्या. ते देखील छान वाटत होतं आणि हे तर अगदी सुंदर वाटतं आहे. पण मेन म्हणजे हेच आहे की खूप जास्त अशी हेवी डिझाईन मला नाही आवडत. पण जर तुम्हाला सिंगल काही घालायचं असेल ना तर तुम्ही नक्की हे असे मीडियम साईजचे हार जे आहेत ते ट्राय करू शकता. चोकर तर मी कधी मिस करत नाही. मला चोकर्समध्ये जितके कलेक्शन असतील ना तितके मला आवडतात. तर हा होता कोल्हापुरी साज, तर तो ट्राय केला. तर हे देखील खूप सुंदर वाटत होतं आणि हां इथला स्टाफ जो आहे ना तो इतका कॉपरेटिव्ह होता. मला जितके पाहिजे तितके हार, म्हणजे मी बरंच काय काय शूट केलेलं नाही आहे, मी खूप काय काय ट्राय केलेलं आहे, पण ते बिलकुल पण असं म्हणत नव्हते की तुम्ही एवढं काय ट्राय करताय, काय करताय, काहीच नाही. त्यांनी मला इतकं इझिली हे सगळं काही घालून दिलेलं आहे. तर मेन म्हणजे मला हे खूप आवडलं आणि त्यानंतर मी एक नवीन डिझाईनचा मंगळसूत्र देखील ट्राय केलं. तर माझ्या घरच्या लग्नाचा वेडिंग सिरीजचा हा पहिला व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर हे सगळं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. तुम्हाला देखील असे अफोर्डेबल असे चोकर्स किंवा असे हार बघायचे असेल तर तुम्ही नक्की त्यांना व्हिजिट करू शकता. मी काय असं फोर्स करत नाही, पण तुम्ही नक्की त्यांचं कलेक्शन घ्यायचं नसेल तरी नुसतं बघून जरी आलात ना तरी आपलं मन भरून येईल, इतकं छान कलेक्शन होतं. तर ही आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा आणि नेक्स्ट व्लॉग तुम्हाला कोणत्या व्हिडिओ कशाच्या रिलेटेड हवा आहे, घरचं लग्न, तर ते मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी लवकरच त्याची व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.